तर माझ्या मित्रांनी आणि सरांसोबत कॉन्टॅक्ट केला मी. आणि EMS हे मी फक्त ऐकलं होतं की EMS कसं असतं, ग्रुप E1 ला कसं EMS असतं आणि इमर्जन्सी सर्व्हिस कसं म्हणजे ECG वगैरे सगळं शिकवतं ते फक्त मी ऐकलं होतं. आणि त्यानुसार मला खूप लेट झालेला. सगळ्यांचं ऍडमिशन आणि बॅच चालू होती 11 तारखेला काहीतरी मे बी चालू होती आणि माझं ऍडमिशन 9 ते 8 तारखेला झालंय. म्हणजे माझं खूप लेट झालं ऍडमिशन. तर मला सरांनी खूप मार्गदर्शन केलं. सरांनी माझ्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट केला, सरांनी मदत केली आणि मी लागलो इथं. आणि मी एका खेडेगावातून येतो असं मला म्हणजे असं का सांगायचंय, कारण माझ्या पूर्ण गावामध्ये मी डॉक्टर आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अंबेजोगाई जिल्ह्यामध्ये, अंबेजोगाई तालुक्यामध्ये माझं खेडेगाव आहे लिमगाव म्हणून, एक 2-2.5 हजार लोकसंख्येचं गाव आहे. त्यामध्ये मी एकटा डॉक्टर आहे. आणि वडील म्हणले 30,000 रुपये खूप जास्त होते रे. मी म्हणलं 30,000 जास्त होते, पण मी काहीतरी करेल, तुमच्याकडे नसेल तर मी काहीतरी ऍडजस्टमेंट करेल आणि मी घेईल ऍडमिशन. असं करून मी माझ्या फ्रेंड कडून थोडेफार आणि घरून थोडेफार घेऊन मी ऍडमिशन केलं. आणि त्यांना आता मला सांगायचा आनंद होतो की मला इमर्जन्सी हाताळायला मी किती शिकलो आणि ECG वगैरे सगळं मी किती शिकलो हे मला आता सांगण्यात खूप खूप गर्व आहे. आणि इथून गेल्यानंतर मी माझ्या पूर्ण गावामध्ये आणि गावामधले पेशंट वगैरे सगळ्यांचं ट्रीटमेंट वगैरे सगळं व्यवस्थित करेल. आपल्या इथला अनुभव मला खूप चांगला आला. खूप सारे टीचर्सनी म्हणजे चांगलं मार्गदर्शन केलं, खूप चांगलं शिकवलं. मला कॉलेजमध्ये पण भरपूर असे चांगले टीचर्स भेटले. आणि टीचर्स आणि स्टुडंट एक नातं हे फक्त टीचर्स आणि स्टुडंट राहतो, पण इथं आल्यानंतर कळालं की टीचर्स हे कसे असतात. त्यांनी फक्त आपल्याला इमर्जन्सी सर्व्हिस, इमर्जन्सी कशी हाताळायची हे शिकवलं. त्याच्या व्यतिरिक्त पण लाईफ मध्ये कसं डॉक्टर बनायचं, कसं राहायचं, कसं बनायचं हे मला इथून शिकलो, मॅडम कडून शिकलो. आणि ते 5 वाक्य मी कधीच विसरणार नाही, लाईफ मध्ये कधी विसरणार नाही. आणि सरांचं मार्गदर्शन आणि भरपूर इथली सगळं फॅसिलिटीज वगैरे खूप छान वाटली आम्हाला. आणि इथं पण एक फॅमिली तयार झाली, जसं कॉलेजमध्ये असतं तसं इथं पण. कारण मी ऐकलं होतं की कॉलेज संपलं की सगळं संपलं, पण असं काय नाही. आपण लाईफ मध्ये कुठल्याही ह्याच्यावर मोडवर असलो तरी आपण एक फॅमिली आणि आपले पेशंट हे आपली फॅमिलीज म्हणून ट्रीट पण करायचं. आणि इथला अनुभव मला खूप चांगला आला आणि इथून काही खूप शिकून गेलो. आणि हे मी पूर्ण माझ्या लाईफ टाइम मी पेशंटवर हे करणार, म्हणजे चांगली ट्रीटमेंट देणार. आणि होईल तेवढं समाजसेवा करण्याचं मला खूप हे आहे. म्हणजे पहिल्यापासूनच वडील वगैरे ते असल्यामुळे मला खूप म्हणजे समाजसेवा करायचं आहे. आणि मी जाता फक्त एवढं सांगतो की लाईफ मध्ये जर खेडेगावामध्ये भरपूर म्हणजे कॅपॅसिटी नसते पैसे भरण्याची वगैरे जास्त असं होतो. आता इथून सगळे मोस्ट ऑफ द खेडेगावातून आलेले आहेत. तर खेडेगावातले जर कोणी रुग्ण वगैरे असेल तर त्यांना 50% तरी माफ करून आपली फ्री ट्रीटमेंट, असं फ्री तर नाही पण 50% असं तरी घेत जावा. हा सगळ्यात मला संदेश द्यायचा सगळ्यांना, कारण मी पण तसंच करणार आहे आणि माझ्या गावाचं नाव मी मोठं करणार आहे. आणि ठीक आहे, सर्वांना अभिनंदन आणि सर्वांना एक्झाम साठी शुभेच्छा. सर्वजण पास होणार आहेत, अभ्यास करणार आहे. असं नाहीये बरं का, रिझल्ट तो काढणार नाही, आम्ही काढणार नाही. सगळ्यांनी अभ्यास केलेला आणि तुमच्यासारखे टीचर्स जर असले तर सगळे पास होणार 100%. मी गॅरंटी देतो सगळे पास होणार. सगळ्यांना एक्झाम साठी शुभेच्छा. सर्वांना आयुष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि EMS साठी EMS टीमचं पूर्ण टीमचं मी म्हणजे आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढं फॅसिलिटीज, एवढ्या सगळ्या सुविधा दिल्या. जेवणाचं पण चांगलं उत्कृष्ट प्रकारचं जेवण सगळं झालंय म्हणजे इथं सांगून टाकावं. जेवणाची पण सुविधा चांगली आहे, सगळं नियोजन वगैरे सगळं चांगलं आहे आणि फ्रेंड सर्कल पण इथं चांगले भेटले. त्यामुळे मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. थँक्यू मॅडम.